लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींचा खर्च, 7,80,000 कोटींच्या कर्जाचा हवाला देत अर्थ खात्याचा आक्षेप. लाडकी बहीण योजनेवरून शासन आणि प्रशासनात भिन्न मतं. मनसे 250 जागा लढवणार हे आश्चर्यकारक. विधानसभेत अपशकुन निर्माण करण्यासाठी पाऊल टाकलं का? राऊतांचा सवाल. तर महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी काही पक्ष निर्माण झाल्याची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार. उद्या नीती आयोगाची राष्ट्रपती भवनात बैठक. अमित शहा मोदींसोबत शिंदेंची वेगळी बैठक होण्याची शक्यता. पुण्यात पाऊस थांबल्याने मोठा दिलासा. परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात. मुरलीधर मोहोळांकडून पाहणी. संसार उघड्यावर पडून महिलांना अश्रू अनावर. कोल्हापुरात पुराचं पाणी शिरायला सुरुवात. बसन बहार टॉकीज रोड, जयंती नाला परिसर आणि शाहूपुरी कुंभार गल्लीत पाणीच पाणी. मुसळधार पावसाने कोकणातल्या नद्याही तुडुंब. कुंडलिका, सावित्री आणि आंबा नदी धोका पातळीवर. अनेकांच्या घरात पाणी शिरलं. उल्हास नदीची पाणी पातळी कमी होण्यास सुरुवात. बदलापूरच्या चौपाटीवरील पाणीही ओसरलं. उल्हास नदीची सध्याची पाणी पातळी 14.80 मीटरवर. अलिबागच्या समुद्रात भरकटलेल्या मालवाहू जहाजातून रेस्क्यू ऑपरेशन. कोस्टगार्डकडून जहाजामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू. 14 लोकांना बाहेर काढण्यात यश. मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिलमध्ये 172 कोटींच्या फ्लॅटची विक्री. बिल्डर अजय अशर यांनी विकला 9,500 चौरस फुटांचा फ्लॅट. ॲप्को इन्फ्राटेक कंपनीने विकत घेतला आलिशान महागडा फ्लॅट.